डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 1927 साली. डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ 1927 साली सुरू केली. तसेच मित्रांनो काही महत्त्वाचे टॉपिक आहेत, हे टॉपिक सुद्धा लक्षात असू द्या. डॉक्टर आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाची भूमिका 1927 साली मांडली होती आणि जे ठिकाण होते नाशिक या ठिकाणी. मित्रांनो या सत्याग्रह सुरुवात 2 मार्च 1930 साली करण्यात आली होती आणि याचे उद्देश होते काळाराम मंदिरात दलितांना प्रवेश मिळावा. मित्रांनो या चळवळीला सहकार्य मिळाले होते दादासाहेब गायकवाड आणि ही चळवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले होते. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे हा कोणाचा अधिकार आहे? भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे हा कोणाचा अधिकार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 संसद. भारतीय राज्यघटनेत दुरुस्ती करणे हा संसदेचा अधिकार आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा खोऱ्यात येत नाही? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यात येत नाही? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 रत्नागिरी. महाराष्ट्रातील रत्नागिरी हा जिल्हा कृष्णा नदी खोऱ्यात येत नाही. तसेच मित्रांनो कृष्णा नदीबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण पाहूया. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे. याची एकूण लांबी भारतामध्ये 1400 किलोमीटर आहे, तर महाराष्ट्रामध्ये 282 किलोमीटर आहे. तसेच मित्रांनो कृष्णा नदीचे उपनदी आहे कोयना, वारणा, पंचगंगा आणि भीमा हे कृष्णा नदीचे उपनदी आहे. कृष्णा नदी काठावरील महत्त्वाचे शहरे सुद्धा लक्षात असू द्या. कराड, सांगली आणि नरसिंहवाडी हे कृष्णा नदी काठावरील महत्त्वाचे शहरे आहेत. त्यानंतर मित्रांनो कृष्णा नदीचे खोरे कोणकोणत्या जिल्ह्यात आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीचे खोरे आहेत. मित्रांनो लक्षात असू द्या, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा, सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा या जिल्ह्यामध्ये कृष्णा या नदीचे खोरे आहेत. लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा टीसीएस पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, कृष्णा नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे महाबळेश्वर या ठिकाणी. त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कृष्णा नदीचा लांबी किती किलोमीटर आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे 282 किलोमीटर. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेने लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती निश्चित केली आहे? भारतीय राज्यघटनेने लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती निश्चित केली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 552. भारतीय राज्यघटनेने लोकसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या हे 552 निश्चित केली आहे. पुढील प्रश्न आहे, भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 उपराष्ट्रपती. भारताचे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष हे उपराष्ट्रपती असतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी नदी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापला आहे? महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी नदी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 49.7%. महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी गोदावरी नदी खोऱ्याने 49.7% भाग व्यापलेला आहे. तसेच मित्रांनो महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे नदी खोऱ्याने किती टक्के भाग व्यापलेला आहे हे सुद्धा लक्षात असू द्या. भीमा व कृष्णा नदी खोऱ्याने 22.6% भाग व्यापलेला आहे. तापी व पूर्णा नदी खोऱ्याने 16.6% भाग व्यापलेला आहे. कोकणातील नदी खोरे म्हणजेच पश्चिम नदी खोऱ्याने 10.8% भाग व्यापलेला आहे. नर्मदा नदी खोऱ्याने 0.5% भाग व्यापलेला आहे. गोदावरी नदी खोऱ्याने 49.7% भाग व्यापलेला आहे. त्यानंतर मित्रांनो लक्षात असू द्या, गोदावरी नदीचा उगम
त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे. त्र्यंबकेश्वर हे ठिकाण नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, महत्त्वाचा टॉपिक आहे. या टॉपिकवर सुद्धा अनेक वेळा TCS पॅटर्न प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे, गोदावरी नदीचा उगम कुठे झालेला आहे? तर त्याचा योग्य उत्तर असणार आहे त्र्यंबकेश्वर, नाशिक या जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न आहे, महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 गोरे. महात्मा फुले यांचे मूळ आडनाव हे गोरे होते. पुढील प्रश्न आहे, टिळक व आगरकर यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? टिळक व आगरकर यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र कोणत्या भाषेत होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 इंग्रजी. टिळक व आगरकर यांनी सुरू केलेले मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेत होते. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुढील प्रश्न आहे, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 चॅडविक. न्यूट्रॉनचा शोध चॅडविक या शास्त्रज्ञाने लावला. पुढील प्रश्न आहे, मूल जन्माला आल्यानंतर लवकरात लवकर कशाची लस टोचली जाते? मूल जन्माला आल्यानंतर लवकरात लवकर कशाची लस टोचली जाते? हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 BCG. मूल जन्माला आल्यानंतर लवकरात लवकर BCGची लस टोचली जाते. पुढील प्रश्न आहे, दह्याला कडवट चव किंवा तार कशामुळे येते? दह्याला कडवट चव किंवा तार कशामुळे येते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये द्यायचं, नक्कीच देण्याचा प्रयत्न करा. प्रश्न असा आहे, दह्याला कडवट चव किंवा तार कशामुळे येते? पुढील प्रश्न आहे, ठीक आहे, वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग बिनतारी संदेश पाठवण्यासाठी होतो? वातावरणातील कोणत्या थराचा उपयोग बिनतारी संदेश पाठवण्यासाठी होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 आयनांबर. वातावरणातील आयनांबर थराचा उपयोग बिनतारी संदेश पाठवण्यासाठी होतो. पुढील प्रश्न आहे, दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडण्यास केव्हापासून प्रारंभ होते? दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडण्यास केव्हापासून प्रारंभ होते? मित्रांनो खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 22 ते 23 सप्टेंबर पासून. दक्षिण गोलार्धात सूर्यकिरण लंबरूप पडण्यास 22 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पासून होते. पुढील प्रश्न आहे, सिंधू नदीचे उगमस्थान कुठे आहे? सिंधू नदीचे उगमस्थान कुठे आहे? हा प्रश्न मित्रांनो अनेक वेळा MPSCच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारला गेलेला आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 तिबेटमध्ये. सिंधू नदीचे उगम तिबेट या ठिकाणी होते. पुढील प्रश्न आहे, गंगा नदीचा उगम कुठे होतो? गंगा नदीचा उगम कुठे होतो? या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 मानसरोवर या ठिकाणी. गंगा नदीचा उगम हे मानसरोवर या ठिकाणी झालेला आहे. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.